कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या आता मागावर आहेत आणि पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी रवाना झालंय। एक अधिकारी 4 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि कोरटकर आता हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवरायांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आणि त्यानंतर कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधात आहेत। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी रवाना होणार आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं हे पथक नागपूरकडे गेलेलं होतं, मात्र कोरटकर त्यावेळी फरार होता आणि या पथकाला त्यामुळे रिकाम्या हाताने परतावं लागलं। आता मात्र कोल्हापूर पोलिसांना कोरटकरचा शोध घेऊन त्याला अटक करावी लागणार आहे। झालेली नाहीये, त्यांचा जामीन फेटाळला लवकरच त्याबाबतीमध्ये कारवाई केली जाईल। अटकेचा कोर्टाने आदेश दिले, मात्र तो पकडला का गेला नाही किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का, ही दंगल भडकून तो गेलाय का निघून, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे। प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे, अन्यथा प्रशांत कोरटकर या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल। कोणाच्या घरी लपलाय, कुठली गाडी वापरतो हे या इंटेलिजन्सला माहिती होतं, पण कोरटकरला तिथं काय केलं नाही। मला हेच सांगायचं आहे, इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय।